कधीही तुम्ही या आतमध्ये रूम वगैरे कशा आहे किंवा इतर सोयी वगैरे कशा आहे ते सुंदर हवा आणि एवढं सुंदर वातावरण आहे ना की स्वच्छता बघायची असेल ना देखील ब्रँडेड वापर तुम्हाला त्याची चिंता करायची गरज नसते. AC, TV, एखादं हस्तखेळतं घर कसं असते तसं तुम्ही आनंद घ्या, त्यांना पण आनंद द्या. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. आता आपण आलो आहोत मुंबईपासून हाकेच्या अंतरावरती असलेल्या नालासोपारामधील वाघोली या गावामध्ये. ॲक्च्युली मी आलो होतो इथे श्री स्वामी समर्थांचं मठ आणि अंडरग्राऊंड गणपतीच्या मंदिराच्या दर्शनासाठी. पण इथे आल्यावरती या मंदिराच्याच बाजूला असलेल्या गोष्टीची मला समजलं आणि ती गोष्ट अशी आहे ना की ती आजच्या दिवसामध्ये समाजामध्ये ती गरज झालेली आहे. म्हणजे त्याला कारणं बहुतेक आहेत, पण ते म्हणजे वृद्धाश्रम. या ठिकाणी ज्या वृद्धाश्रमला आपण व्हिजिट करणार आहे त्याचं नाव आहे यशवंत ओल्ड एज होम. म्हणजे कसं आहे की आजपर्यंत आपण अनेक वृद्धाश्रम पाहिलेले आहेत, म्हणजे मी जवळून पाहिलेली आहेत. तर मी म्हटलं की इथे पण काहीतरी वेगळं असू शकते. म्हणजे मला त्या मठामध्ये मला कळालं की इथल्या गोष्टीबद्दल. तर म्हटलं की इथे भेट देऊन आपण बघूया कशा प्रकारे आहे. नंतर भेट देऊन मी ठरवलं की आपण ही व्हिडिओ करून तुमच्यापर्यंत पोहोचूया. कारण कसं एखादी जर चांगली गोष्ट असेल ना तर ती पुढे पोहोचवायला पण जरा आपल्याला पण बरं वाटते, कारण त्या ठिकाणी तशी सर्व्हिस असेल तर आज आपण ज्या वृद्धाश्रमाला भेट देणार आहे त्याचं नाव आहे की यशवंत ओल्ड एज होम. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती देण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल. ॲक्च्युली कसं आहे, वृद्धाश्रम म्हणजे कसं आहे की कोणीतरी त्याच्या आईवडिलांना वगैरे या ठिकाणी ठेवत असतो. म्हणजे त्याची कारणं वेगळी वेगळी असतात. कोणी असे असतात ज्यांना त्यांच्याबरोबर पटत नसते, कोणी असे असतात जे नवरा बायको कामाला जातात आणि आईवडिलांकडे बघण्यासाठी कोण नसते, किंवा तिसरं कारण काही असते, किंवा असे असतात की जे बाहेरगावी जातात आणि बाहेरगावी ते त्यांच्या आईवडिलांना काही कारणास्तव नेऊ शकत नाही. मग त्यांना इथे बघणार कोण, मग ते अशा ठिकाणी ठेवत असतात. तरी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न असतात. म्हणजे ॲक्च्युली या वृद्धाश्रमाच्या इकडे आतमध्ये कशाप्रकारे सोयी आहेत आणि जे हँडल करतात ते इकडे कशाप्रकारे करता येते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा माझा पहिला वृद्धाश्रम आहे जो निसर्गाच्या सानिध्यामधला आहे. कारण कसं आजपर्यंत आपण मुंबईसारख्या ठिकाणी बघितले, मुंबईमध्ये एकतर जागा नसते आणि जागा असली तर ती कमी असते. त्याच्यामुळे हा जो आहे तो प्रशस्त आहे, खूप मोठा आहे आणि निसर्गाच्या सानिध्यामधला आहे. ॲक्च्युली कसं आहे की वृद्ध जे लोक असतात त्यांना जर असे हवामान असेल तर त्यांना जगण्यासाठी पण तेवढं सोयीस्कर पडते. तर आजची व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि ही व्हिडिओ नक्की शेअर करा. म्हणजे तुमच्या अवतीभोवती आजूबाजूला मित्रमंडळीमध्ये कुठे ना कुठे कोणाला गपचूप सांगून नक्की याची गरज असते. तर आपण कोणतीही वाट न पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे बघा, आपण या मार्गाने आतमध्ये आलो. इथून आपण आतमध्ये प्रवेश करणार आहे. म्हणजेच वृद्धाश्रमामध्ये जाण्यासाठी आपल्याला इथून आत जायचं आहे. इथून अवघ्या 15 ते 20 सेकंदाच्या अंतरावरती श्री स्वामी समर्थांचा मठ आहे, म्हणजे वाघोलीमधला, आणि अंडरग्राऊंड गणपती मंदिर आहे. तिथून अगदी अगोदरच्या गेटवरती इथे आपल्याला आत जायचं आहे. तर हे बघा, आपण इथे आतमध्ये आता व्हिजिट करतो आहे. पण पहिली लाईन ती मला जास्त आवडली. जीवनाच्या सुवर्ण काळात प्रत्येकाने सन्मान, काळजी आणि प्रेम अनुभवले पाहिजे. तेच यशवंत वेलनेस सेंटर वृद्धाश्रमामध्ये हे देण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि आपण आता इथे आतमध्ये चाललो आहोत. इकडला आजूबाजूचा संपूर्ण आपण हा निसर्ग पाहू शकतो. सर्व नारळाच्या, केळीच्या सगळ्या या ठिकाणी बागा आहेत. आजूबाजूला डोंगर वगैरे आहेत आणि मस्त या हवेशीर वातावरणामध्ये हे वृद्धाश्रम आहे. आणि आता आपण आत चाललो आहे. नमस्कार दादा. नमस्कार. हां नमस्कार. नाव का तुमचं? मी संतोष प्रभू. अच्छा, इथे संतोष जातात आपल्यासोबत. ॲक्च्युली दादा मी इथे मठाजवळ आलेलो, म्हणजे वाघोलीच्या स्वामी समर्थ मठाजवळ. तर तिकडे आल्यावरती मला समजलं की या ठिकाणी वृद्धाश्रम आहे. तर म्हटलं तुमच्या इकडे भेट देऊन व्हिडिओ करूया, कारण कसं शेवटी या गोष्टीची पण आज समाजामध्ये जास्त गरज आहे. मला सांगा की हा तुमच्या वृद्धाश्रमाचं नाव काय? या वृद्धाश्रमाचं नाव आहे यशवंत ओल्ड एज होम. अच्छा, यशवंत ओल्ड एज होम. मला सांगा किती वर्षापासून आहे तर इकडे? फार आम्ही जुन्या 1 वर्ष होईल आता. अच्छा, ओके. आणि ते जेंट्स लेडीज दोन्ही पण आहेत का? हो, जेंट्स आणि लेडीज दोन्हीसाठी वेगवेगळे वॉर्ड्स आहेत. अच्छा, एक प्रश्न होता की आता वृद्धाश्रम आहे, तर तुमच्या आता वृद्धाश्रमामध्ये तरी जास्त वयामानाचा माणूस तरी किती वर्षाचा असेल? 92 वर्षाचे पासून आहेत. 92 वर्षापर्यंत. 50 वर्षापासून 92 वर्षापर्यंत. बापरे, तरी खूप झाले तरी. हो. ओके, ठीक आहे. तुमच्या इकडे ॲक्च्युली हे व्हिडिओ करून लोकांपर्यंत पोहोचवलं नक्कीच आवडेल. पहिला प्रश्न असा होता की तुमच्या या वृद्धाश्रमातर्फे म्हणजे कुठल्या कुठल्या सेवा पुरवल्या जातात? आमच्याकडे हा वृद्धाश्रम जो आहे, डॉक्टर सुरेश पाटील, मी आणि माझे सहकारी मित्र हर्ष मिश्रा यांच्या सहकार्याने चालू केला आहे. तर आमच्या इकडे ब्रेड रिटर्न म्हणजे जे अंथरुणाला आहेत, जे करू शकत नाही अशा पेशंटपासून सगळ्या पेशंटची सेवा होते, ज्याच्यामध्ये आम्ही प्रशासनाने आरामदायी जागा तुम्ही बघितलं असेल, इतर भरपूरच आहे. पौष्टिक घरगुती जेवण आणि नियमित आरोग्य तपासणी. ओके. फिजिओथेरपीसाठी आमच्याकडे फिजिओथेरपिस्ट येतात. आम्ही म्युझिक किंवा वाढदिवस हे सगळ्यांचे साजरे करतो. एक आनंददायी वातावरण. म्हणजे वृद्धाश्रम सर्वसाधारणपणे तुम्ही बघाल तर कुठेतरी असे
कोपऱ्यात सांदी सपाटीत किंवा अशी असतात, बरोबर. कोंदट असतात, तर तुम्ही आमचे वृद्धाश्रम बघाल हां तर ते अतिशय ऐसपैस जागेत आणि स्वच्छ वातावरणामध्ये आणि अतिशय आम्ही तो नीट अँड क्लीन ठेवलेला आहे. हां, तुम्ही बरोबर बोललात. ॲक्च्युली कसं आहे की मी पण आजपर्यंत साधारण ना 3 ते 4 वृद्धाश्रमाला भेट दिलेली असेल, म्हणजे मी काहीकांची व्हिडिओ पण केली आहे. पण तुम्ही बोललात ते खरं आहे की तिकडे जागेची कमतरता असते. म्हणजे ॲक्च्युली छोट्याशा जागेमध्ये ॲडजस्टमेंट वगैरे करणं. तर ॲक्च्युली मी इकडले आधी सर्व पाहिलं, त्याच्यानंतर ठरवले की मी ते व्हिडिओ करायचे म्हणून. कारण कसं इकडली जागा खूप प्रशस्त आहे, म्हणजे बाजूला फिरण्यासाठी वगैरे, आजूबाजूचा परिसर वगैरे खूप छान आहे. तर दादा मला सांगा की तुम्ही मगाशी बोललात की घरगुती आपण इथे जेवण वगैरे देतो, म्हणजे इथे आलेल्या म्हणजे जो वृद्ध असतात त्यांना अगदी ब्रेकफास्ट जेवणपासून सगळी सोय केली जाते. आणि त्याच्यामध्ये आम्ही फॅमिलीला किंवा कुटुंबाला सांगतो, कधीही तुम्ही या 12-12:30 जेवणाच्या वेळेला आणि आम्हाला सांगायचं की आम्हाला जेवायचं आहे, आणि मग तुम्ही त्याची गुणवत्ता तुम्हीच ती ठरवायची, ती चांगली आहे का वाईट आहे. सुंदर. आम्हाला न सांगता या, कधीही या, दोन्ही वेळेच्या जेवणामध्ये किंवा ब्रेकफास्टच्या वेळेला न्यायच्या कधीही तुम्ही येऊन ते चाखू शकता की बाबा कसं आहे. आपण ज्या माणसाला ठेवलं त्याला कुठल्या प्रकारचं क्वालिटीचं अन्न मिळतंय किंवा काय हे बघायचा फॅमिलीला निश्चितच अधिकार आहे. हां, ॲक्च्युली हे तुम्ही चांगलं बोललात. कारण कसं आहे की जर माझे कोणी असेल आणि मी तुम्हाला सांगून आलो तर ऑब्व्हियसली असे पण व्यक्ती असतील तुम्ही चांगलं ठेवणार, तुम्ही पंचपक्वानं ठेवणार. पण हे चांगलं म्हणाले म्हणजे तो विश्वास आहे ना की हे चांगल्या प्रतीचं सगळं जेवण देतात. म्हणजे तुम्ही जर कोणी या ठिकाणी जर ठेवलं तर तुम्ही ह्यांना न सांगता कधी पण तुम्ही ब्रेकफास्ट, लंच, डिनरला कधी पण या ठिकाणी डायरेक्ट भेट देऊ शकतात. म्हणजे तुम्हाला समोरासमोर कळेल की ते कुठल्या गुणवत्तेचं आहे आणि कशा प्रकारे काळजी घेतात ते. त्याच्यासोबत तुम्ही बोललात की ते म्हणजे त्यांचे चेकअप वगैरे केलं जाते. आठवड्यातून 1-2 वेळा सर येतातच येतात. ओके. कारण का की वृद्धाश्रमामध्ये वय परत्वे की खूपसे मानसिक आजार, बरोबर. हां, डिमेन्शिया आहे, अल्झायमर आहे, किंवा मग ह्याच्यासाठी मनसोपचार तज्ज्ञांची गरज लागते. आणि सर्वसाधारणपणे मला एक वाटतं की एवढ्या रेग्युलरली जेवढ्या आमच्या इकडे डॉक्टर व्हिजिट करतात, तपासणी करतात, तेवढ्या फ्रिक्वेंटली कुठल्या वृद्धाश्रमात होत असेल मला माहीत नाही. ओके. आमच्याकडे खूप रेग्युलरली मानसिक याची तपासणी होते. हां, म्हणजे ॲक्च्युली या साईडला लेडीजचं आहे आणि या साईडला जेंट्स आहे. ओके, ठीक आहे. आपण जाऊन बघूया का कुठल्या तरी ठिकाणी? हो, दोन्ही ठिकाण दाखवतो. ठीक आहे, चला. तर मित्रांनो, आता आपण यांच्या इकडे आतमध्ये जाऊन व्हिजिट करणार आहे. म्हणजे व्हिजिट ह्याच्यासाठी करतोय की आतमध्ये रूम वगैरे कशा आहे किंवा इतर सोयी वगैरे कशा आहे ते. आणि मी कोणीही वृद्ध ह्या व्हिडिओमध्ये दिसणार नाही याची मी काळजी नक्कीच घेईन. कारण कसं आहे, शेवटी त्यांची पण प्रायव्हसी असते. कोणी वेगळ्या रिझनमुळे आलेला असतो. प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या असतात. म्हणजे कसं आहे की इथे मी ती तरी प्रायव्हसी ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. कारण कसं कोणाचे आई वडील दिसतील कोणाला एखाद्याला व्हिडिओमध्ये तर त्यालाही ते आवडणार नाही. त्याच्यामुळे मी आतमध्ये जातो आहे, पण फक्त रूम आणि इतर सोयी ज्या आहेत ते फक्त दाखवीन तुम्हाला. ते दाखवूयानंतर या दादांना परत भेटूया. आता ज्या मी तुम्हाला रूम दाखवणार आहे त्या दोन्ही मधल्या सेम टू सेम तशा हुबेहूब आहे. ओके, म्हणजे 2 मजल्याची बिल्डिंग आणि सेम ज्या रूम 2 मजल्याचे दोन्ही आहे, सेम टू सेम आहेत. वरचे फ्लोअर तसेच खालचे. ओके. आणि मग टोटल पूर्ण बिल्डिंगमध्ये किती रूम असेल तरी? 16 रूम. ओके, मस्त. ठीक आहे, जाऊया वरती. हो, चला. ही आपली स्पेशल रूम. ओके. AC, हां, टीव्ही. अच्छा. विथ टीव्ही आणि AC अटॅच WC बाथ सकट. हां, आणि या एक सुंदर व्ह्यू असा याला आहे. हां, खूप छान. हे बघा, निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेलं हे वृद्धाश्रम आहे. भारी. मग दादा एक सांगा मला की ह्याच्यामध्ये ॲक्च्युली 2 बेड आहेत. हो. मग 2 व्यक्ती ह्याच्यामध्ये राहू शकतात काय? या खास करून कॉन्सेप्ट आहे नवरा बायको फॅमिली किंवा असा 2 जण राहू शकतात. ओके. हां, आणि ॲक्च्युली इथे खुर्च्या वगैरे पण आहेत. म्हणजे झोपून जर कंटाळा आला तर या ठिकाणी बसू वगैरे शकतात. आपलं टेबल वगैरे आणायचं आहे सध्या. हां, पण ते सध्या इकडे कोण नसल्यामुळे सध्या ते असं आम्ही वेकंट ठेवलेलं आहे. हां, नाही ॲक्च्युली स्पेशल रूम खूप छान आहे. म्हणजे सगळ्यांपासून वेगळी पण आणि एकदम सोयीस्कर पण आहे. छान. ही 4 लोकांसाठी आहे. ओके. ही विदाउट AC आहे. अच्छा. बाकी म्हणजे ही आहे ती विदाउट AC वाली जी 4 लोक या ठिकाणी शेअर करू शकतात. मस्त. म्हणजे ऑलमोस्ट सेमच रूम आहे, फक्त ह्याच्यामध्ये 2च्या जागी 4 आहे आणि विदाउट AC आहे. विदाउट AC. ओके, ही पण मस्त आहे. हे एवढी सुंदर हवा आणि एवढं सुंदर वातावरण आहे ना की खरी पंख्याची गरज लागत नाही. हां, म्हणजे मी तर म्हणतो हे वृद्धाश्रम नाही, हा आनंद आश्रम आहे. हां, जिथे तुम्ही खरोखर एक वृद्ध जीवन जे आहे ते तुम्ही अनुभवू शकता, त्याचा उपभोग घेऊन.
हां आनंद आणि घेऊ शकता. आणि ॲक्च्युली दादा म्हटल्याप्रमाणे इथे एकदम अशी निर्मळ हवा आहे संपूर्ण. शुद्ध हां म्हणजे शुद्ध एखाद्या पाणी. खिडक्यामध्ये जेव्हा उभं राहून जी पाण्याची मजा आहे ना ती भाई कमाल आहे. मस्त. हा आपला जनरल वॉर्ड आहे. हां. त्याच्यामध्ये 14 ते 15 बेड राहतात. हां इथे फक्त आम्ही कुठल्याही पेशंटची अॅनॉनिमिटी ब्रेक करत नाही, म्हणून बरोबर, चेहरा हां. दाखवत म्हणून नाही. आपण एवढ्या कारण- साईडला हां, कारण का की त्यांची पण एक प्रायव्हसी आहे, त्यांचं पण एक लाईफ आहे. हां फॅमिलीला ते दुखवणं बरोबर. कारण काय इकडे येणार प्रत्येक जण हा मुलाला नको असलेला आईबाप असा नाही आहे. हां. काही वेळेला त्यांची खूप मजबुरी असते. हां त्याच्यामुळे वेगळी कारणं आहे शेवटी प्रत्येकाची. वेगवेगळे कारणं आहेत. हां त्याच्यामुळे आम्ही कुठल्याही पेशंटचा चेहरा दाखवत नाही. हां त्याच्यामुळे फक्त हे सेटअप दाखवलेलं आहे. हे आमचे वेगवेगळ्यासाठी येणारे डॉक्टर्स आहेत, वेगवेगळ्या आजारी हां. सायकॅट्रिस्ट आहेत, त्यांचं पॅनल आहे, थेरपीवाल्यांचं, हे सगळ्यांची नावं इकडे लिहिलेली आहेत. हां म्हणजे बेसिकली जे इकडे लोक आहेत त्यांची काळजी घेण्यासाठी. त्यांची काळजी घेण्यासाठी. ओके. आणि काही फिजिओथेरपीची इन्स्ट्रुमेंट्स आम्ही बसवलेली आहेत. हां व्यायामाची साधनं. व्यायामाची साधनं की जेणेकरून त्यांना, आणि हा झोपाळा एक छोटासा आम्ही हां इथे लावलेला आहे, इथे लावलेला आहे. मस्त. म्हणजे बघा या ठिकाणी ते सर्व व्यायामाची उपकरणं पण आहे. म्हणजे कसं की ॲक्च्युली आयुष्यामध्ये व्यायाम खूप महत्त्वाचा असतो. तेवढी हालचाल बॉडीची मुवमेंट असेल तर तेवढं बरं पडते. आणि हे बघा इथे सर्व असं सुखसोयी. आणि दादा ॲक्च्युली चांगल्या क्वालिटीचं आहे. हो, प्युअर स्टील आहे. हां मी ॲक्च्युली व्यायाम करतो ना, आता कुठल्या गार्डनमध्ये वगैरे जातो ना, तिथे कसं ते लोखंडी कालांतराने गंजतात ते, नाही, स्टील चालत पण नाही. खूप चांगलं आहे. स्टीलचे आहे. मस्त. निवांत बसून तुम्ही झोपायला आनंद घेऊ शकता. हां आणि ॲक्च्युली मी अजून एक अनुभवलं की इकडे जो परिसर आहे ना तो भाई हवा एकदम कमालीची आहे. म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे मगाशी की हा जो वृद्धाश्रम आहे ना तो अगदी अंडरग्राऊंड गणपती मंदिर आणि जो वाघोलीचा स्वामी समर्थ मठ आहे त्याच्या अगदी शेजारी आहे आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहे आणि खूप जबरदस्त आहे. म्हणजे कसं आहे की वृद्ध लोकांना ॲक्च्युली अशाच हवामानाची जास्त गरज असते आणि ती इथे आहे. जर तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्यापैकी कोणी किंवा मित्रमंडळीपैकी जर कोणी असं काही शोधत वगैरे असेल ना वृद्धाश्रम वगैरे, तर तुम्ही ह्यांना संपर्क करून यांना नक्की व्हिजिट करू शकतात. बघा, कुठल्याही संस्थेची किंवा जे स्वच्छता बघायची असेल ना तर ती स्वच्छतागृहापासून त्याची सुरुवात होते. की कुठल्याही आपण पण हॉटेलमध्ये गेलो तर पहिलं WC बाथ किंवा बाथरूम कसे आहे ते बघू, आपण पहिल्यांदा तपासतो. हां. तर हे तुम्हीच बघून घेऊ शकता, मी दाखवणार. हां छान. म्हणजे तुम्ही सर्व इकडे जास्त काळजी घेता ते इकडून दिसून येते ते. मस्त. म्हणजे ते वॉशिंग मशीन म्हणजे सगळ्यांचे कपडे याच्यामध्ये दिसतात. ओके. आणि प्युरिफायर म्हणजे पाण्यासाठी त्यांच्या पाण्याची सोय. छान छान. हे आमचं किचन. हां. आता आपण किचनमध्ये सकाळी 6 वाजल्यापासून हा आमचा भटारखाना चालू असतो, ज्यामध्ये चहा, नाश्ता, जेवण, परत चहा. कारण आम्ही त्यांना 4 वेळेला जो चहा देतो. कोणाचा साखरेचा, बिन साखरेचाही पथ्य पाळायला लागतात. मग त्यांना नाश्ता असतो, मग जेवण असतं. असं हे सगळं चालूच असतं. हां. आम्ही साधं मीठ देखील ब्रँडेड वापरतो. तर दादा एक महत्त्वाचा प्रश्न की इकडे समजा कोणाचे म्हणजे वृद्ध लोकांना समजा कोणाला इथे आणायचं असेल तर त्याची प्रोसेस वगैरे काय असते? त्याची प्रोसेस की ज्यांना कोणाला आपल्या आईवडिलांना किंवा रिलेटिव्हना ठेवायचं आहे ते पहिल्यांदा आमच्याशी संपर्क साधतात आणि मग ते स्वतः येऊन बघतात. आम्ही त्यांना संपूर्ण फिरवतो, दाखवतो आणि एक रिजनेबल किंवा वाजवी योग्य त्या भावामध्ये आम्ही त्यांना ॲडमिट करून घेतो. आणि तुम्ही एकदा आमच्याकडे ॲडमिट केलं का तुम्हाला त्याची चिंता करायची गरज नसते. तुम्ही आणि त्यांना कधीही भेटायला येऊ शकता. हां. की असं काही फक्त अपेक्षा ही असते की दुपारच्या वेळेत येऊ नये, कारण सगळे झोपलेले असतात. आरामाची वेळ. त्यांची आरामाची वेळ असते. बाकी तुम्ही या, भेटा, त्यांच्याबरोबर चांगले 4 क्षण आनंदाचे घालवा. तुम्ही आनंद घ्या, त्यांना पण आनंद द्या. हां. आणि मला सांगा की इथे जर कोणाला यायचं असेल म्हणजे सर्व ते बघण्यासाठी किंवा बोलण्यासाठी वगैरे, तर तुम्ही काय सांगू शकाल की कसं पोचायचं आहे म्हणून? सोपारा पश्चिमेपासून ST डेपोजवळून जो म्युन्सिपाल्टीचा ST डेपो आहे किंवा बस सर्व्हिस आहे त्याच्या कळम बस, निर्मळ बस, भुईगाव बस, या सगळ्या बस मला वाटतं 251-252 नंबरच्या बस या येतात. त्या वाघोली नाक्यावर उतरतात आणि वाघोली नाक्यापासून एक 10 मिनटं चालत आहे आणि सर्वात मोठा लँडमार्क म्हणजे भूमिगत गणपती मंदिर आणि स्वामी समर्थ मठ, त्याला अगदी बाजूलाच आहे. अगदी लागूनच. ओके ठीक आहे. तर हे बघा आता आपण आलो आहोत खूप सुंदर अशा हॉलमध्ये. म्हणजे दादा या ठिकाणी कार्यक्रम वगैरे होतात काय? हा ॲक्च्युली हा योगा हॉल आहे. योगा हॉल. ओके. हां. फुगे वगैरे ठेवलेले आहेत ते आता नुकतंच काय कार्यक्रम झाला आहे काय?
काही लोक असे आहेत का ज्यांना वाटतं की आपले वाढदिवस किंवा अजून लग्नाचे वाढदिवस किंवा आईवडिलांचे वाढदिवस हे याचा आनंद द्विगुणित करावा, या वृद्धांबरोबर आपण मिळून मिसळून तो वाढदिवस साजरा करावा. अच्छा. म्हणून ते येतात, म्हणजे त्यांचे आईवडील किंवा कोणी त्यांच्या इकडे नसतं, हां, पण त्यांना एक प्रेम असतं की बाबा ह्यांच्याबरोबर आपण वाढदिवस साजरे करूया. मग येतात, छान इकडे केक कापतात, फंक्शन करतात आणि आम्ही आता हॉल त्यांना वापरायला देतो की छानपैकी तुम्ही पण तुमचा आनंद घ्या त्याचा. तर चला दादा येतो. ॲक्च्युली तुमचं वृद्धाश्रम पाहिलं आणि वृद्धाश्रम खूप छान आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तिकडे जे वृद्ध लोकांसाठी ज्या सगळ्या सोयी आहेत त्या सगळ्या त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. म्हणजे कुठली कार्यक्रम म्हणा किंवा व्यायाम वगैरे म्हणा किंवा डॉक्टर म्हणा किंवा डेलीचं चेकअप किंवा मेडिकलच्या गोष्टी म्हणा. मला सांगा की आपली जी व्हिडिओ बघतायत त्यांना तुम्ही काय सांगाल या वृद्धाश्रमाबद्दल? मी सांगेन की अगदी तुम्ही इकडे पेशंट ॲडमिट करायसाठीच आलं पाहिजे किंवा वृद्धांना ॲडमिट करायसाठीच आलं पाहिजे असं नाही. पहिल्यांदा या, बघा, की त्यांना पण बरं वाटतं की कोणतरी आपल्याला भेटायला येतं आहे. कारण त्यांना कोणच भेटायला येत नाही. बरोबर. हां, फार कमी लोक भेटायला येतात. तर तुम्ही या, तुमचा एखादा वाढदिवस किंवा असेल त्यांच्यावर तुम्ही साजरा करा. आणि असं आमचं कुठलंही कंपल्शन नाही की आम्हाला अमुक डोनेशनच द्या, अमुक काही नाही. त्यांना आनंद झाला पाहिजे, तुम्हाला आनंद मिळाला पाहिजे, हा याच्या मागचा मुख्य उद्देश आहे. आणि आम्ही कोणालाही कधी कधी ऑकवर्ड फिलिंग असतं की बाबा मी कसा कॉन्टॅक्ट करू, तर आम्ही कुठलीही माहिती डिस्क्लोज करत नाही. कुठल्याही पेशंटची म्हणा, त्याच्या फॅमिलीची म्हणा, बरोबर. त्याच्याबद्दल एकदम निश्चिंत राहा. कधीही मला कॉल करू शकता. हां, ठीक आहे, चालेल. थँक्यू. पाटील साहेब, तुमचे खूप खूप आभार की तुम्ही आमच्या वृद्धाश्रमाला यासाठी एवढा वेळ दिला, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. तर चला मित्रांनो, आता ही व्हिडिओ इथेच थांबवतो. या व्हिडिओमध्ये आपण व्हिजिट केली होती नालासोपारा येथील वाघोली येथे असलेल्या यशवंत ओल्ड एज होमला. जे मी मगाशी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे की ओल्ड एज होम म्हणजे वृद्धाश्रम ही शेवटी काळाची गरज झालेली आहे. त्याला वेगळी कारणं असतात, ती मी तुम्हाला मगाशी सांगितली. आणि इकडे असं आहे की आपण जी व्हिडिओ केली त्या व्हिडिओमध्ये आपण एकाही व्यक्तीला दाखवलं नाही, चुकूनही दाखवलं नाही. कारण कसं आहे की शेवटी प्रत्येकाची प्रायव्हसी असते. प्रत्येकजण वेगळ्या प्रॉब्लेममुळे या ठिकाणी आलेलं आहे. तर आपण असं नाही आपल्याला आवडणार की एखाद्याची ओळख व्हिडिओमुळे लोकांना दिसली की अरे बाबा याची आई, याची वडील या ठिकाणी आहे, ते आपल्यालाही बरोबर वाटणार नाही. कसं शेवटी प्रत्येकाच्या समस्या वेगळी असतात आणि कधी कोणावरती वेळ आपण काही सांगू शकत नाही. तर या ॲक्च्युली ओल्ड एज होममध्ये मला असं वाटलं की मी आजपर्यंत खूप फिरलं, पण इकडला ओल्ड एज होम आहे ना, तो निसर्गाच्या सानिध्यामध्ये आणि सगळ्या सोयी या ठिकाणी आहेत. आणि या वृद्धाश्रमाबद्दल थोडक्यात सांगायचं म्हणजे मला स्वतःला हा वृद्धाश्रम अजिबात वाटला नाही. म्हणजे एखादं हस्तखेळतं घर कसं असते तसंच वाटलं. म्हणजे एखाद्या मी जेव्हा लेडीजच्या जेव्हा ह्याच्यामध्ये गेलो तेव्हा त्या ठिकाणी सगळ्या आजी वगैरे होत्या, त्या आपल्या गप्पा गोष्टी करत होत्या, कुठे काही भंकस चालू होती. जेंट्सच्या इकडे गेलो तर ते काही जण झोपले होते, काही जण आपले वेगळे सगळ्या आठवणी चालू होत्या. तर ते प्रत्येकजण त्याच्यामध्ये रमलेला होता आणि रमतो माणूस त्याच ठिकाणी जिथे त्याला बरं वाटते. तर तुम्ही त्या दादाने सांगितल्याप्रमाणे की तुम्ही जर तुमच्यापैकी जर असं कोणी असेल ज्याला बड्डे वगैरे साजरा करायचा आहे, कोणाच्या आईवडिलांची पुण्यतिथी वगैरे असेल, तर तुम्ही त्या तिकडे येऊन त्या हॉलमध्ये वगैरे सगळं साजरा करू शकतात. एखाद्या जर कोणाला जर या ठिकाणी जर ॲडमिट करत असेल, म्हणजे तुमच्यापैकी असेल किंवा तुमच्या मित्रमंडळीपैकी असेल, तर तुम्ही तुम्ही या ठिकाणी या, भेटा, बघा, नंतर तुम्ही ठरवा. असं नाही की तुम्हाला डायरेक्ट इथे या ठिकाणी यायचं आहे. शिवाय तुम्ही जवळ असल्यामुळे तुम्ही मध्ये या ठिकाणी फेरी मारू शकतात. वाजवी दरामध्ये या ठिकाणी आहे. आणि इकडलं जवळचं लोकेशन म्हणजे श्री स्वामी समर्थ मठ आणि अंडरग्राऊंड गणपती मंदिर याच्या अगदी बाजूला आहे. म्हणजे बाजूला मंदिर आणि इथे हे दुसरं मंदिर. तर आता हा व्लॉग आपण इथेच थांबत आहे. या व्लॉगच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती देण्याचा आपण नक्कीच प्रयत्न केला. कसा वाटला नक्की कळवा आणि सर्वात महत्त्वाचं शेअर करायला विसरू नका. चला, बाय.